का आम्ही भिकारी आहेत का? आम्हाला सांगताय 2000 रुपये तुम्हाला देतोय आम्ही, उपकार करता? हे सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहोत, मग माझा शेतकरी हिंदू नाही का? बरेचसे लोक म्हणतात ते पंतप्रधान आहेत त्यांना साहेब बनलं पाहिजे, पण आमच्या शेतकऱ्याच्या गळ्यापर्यंत आल्यानंतर, आमच्या गळ्याला फास लागल्यानंतर कसं साहेब म्हणायचं? एका रात्रीतून त्याचा परिवार उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार कसं करतंय मित्रांनो? इतके हाल अपेष्टा सहन करून कांदा लोक मार्केटमध्ये आणतात आणि ऐन वेळी रात्रीतून हे निर्यात बंदी करतात. हा अधिकार कोणी सरकारला दिलाय मित्रांनो? आपण पाहतोय साधा अंड्याचा व्यवसाय करणारा असेल, कुठलाही व्यवसाय करणारा असेल, त्याच्याशी चर्चा केल्याशिवाय सरकार कसा निर्णय घेऊ शकतं मित्रांनो? एका रात्रीतून त्याचा परिवार उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार कसं करतंय मित्रांनो? कुठेतरी जाब विचारायला नको? बरेचसे लोक म्हणतात ते पंतप्रधान आहेत त्यांना साहेब बनलं पाहिजे, पण आमच्या शेतकऱ्याच्या गळ्यापर्यंत आल्यानंतर, आमच्या गळ्याला फास लागल्यानंतर कसं साहेब म्हणायचं? साहेब कोणाला म्हणायचं? जे आमच्या दुःखात, आमच्या कठीण परिस्थितीत उभा राहते त्यांना साहेब बनू ना, पण आमच्यावरती कठीण परिस्थिती तुम्ही जर ओढणार असाल तर आम्ही तुम्हाला साहेब कसं म्हणायचं? हे सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहोत, मग माझा शेतकरी हिंदू नाही का? ते सांगतायत का आम्ही सर्व गायांना कतलीपासून वाचवतो आणि माझ्या दुधाला 20 रुपये बाजार भाव दिल्यानंतर त्या गाया कतलीला जाणार नाहीत का मित्रांनो? कुठला हिंदुत्ववादी यांचा? आम्ही भिकारी आहेत का? आम्हाला सांगताय 2000 रुपये तुम्हाला देतोय आम्ही, उपकार करता? अरे लाज वाटली पाहिजे सरकारला. माझा शेतकरी हर एक तासाला 20 शेतकरी आत्महत्या करतायत हर एक तासाला. आता मी बोलतोय या ठिकाणी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल. जातीच्या धर्माच्या नावावरती जितके लोक मेले नाही तितके या व्यवस्थेने मारले मित्रांनो. जातीच्या धर्माच्या नावावरती लगेच मत मागायला जाता, विकासावरती मागा ना. अरे लाज वाटली पाहिजे सरकारला. माझे छोटे छोटे मुलं गायचं शेण ओढतात, त्यांना वाटत नाही का मी 4 चाकी गाडीत फिरावं, माझ्याकडे आयफोन असावा? तुमच्या सगळ्यांचे मुलं ऑडी मर्सिडीज मध्ये फिरतात, माझ्या साध्या शेतकऱ्याच्या मुलाला सायकल नको का? जर 80,000 रुपये खर्च कांद्याला करून 40,000 रुपये त्याच्या जर पदरात पडत असतील तर तो आत्महत्या करणार नाही तर काय करणार? शेतकऱ्याला फक्त दाबण्याचा प्रयत्न करता येते. आणि तुम्हाला सांगतो, हा कांदा आणि दूध जवळपास 30 खासदार निवडून आणण्याची ताकद आहे मित्रांनो. हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. शेतकऱ्याला जागी करा. पुणे जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, कांद्याशिवाय तिथं पान सुद्धा हलणार नाही शेतकऱ्यांचं. शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादीच्या 2 दिवसीय कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली तर दुसरीकडे एका शेतकरी युवकानं जोरदार बॅटिंग केली. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला तर दुसरीकडे सर्वांचं लक्ष वेधलं ते एका शेतकरी युवकानं. शरद पवार यांच्यासमोर उभं राहून युवा शेतकऱ्यानं खऱ्या अर्थानं मेळावा गाजवला. यावेळी सगळेच भावुक देखील बघायला मिळाले. मोदी सरकार शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा लॉलीपॉप देतंय. शेतकरी काय भिकारी आहे का? आम्ही तुमच्या 7 पिढ्या पोसू शकतो, अशा प्रकारचं वक्तव्य यावेळी या शेतकरी युवकानं मेळाव्यामध्ये केलं. राहुल बहिरट असं या युवकाचं नाव आहे. यावेळी शिर्डीतील मेळाव्यामध्ये हा युवक बोलत होता. त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणं म्हणजे ही अवघड गोष्ट असली तरीसुद्धा मी स्वतः शेतकरी असल्यामुळं या सगळ्या गोष्टी मांडतोय. शेतकऱ्याच्या मुद्द्यावर यावेळी राहुल भावुक देखील झालेला बघायला मिळाला. शेतकऱ्याला सरकारकडून कशा प्रकारे त्रास होतो असे वेगवेगळे मुद्दे यावेळी या युवकानं आपल्या भाषणातून गाजवले.